कॉन्स्टिट्यूशनच्या बद्दल राजकीय लोक जेव्हा बोलतात, कोणी म्हणतंय की बदलायला पाहिजे कॉन्स्टिट्यूशन, कोणी म्हणतं आम्ही बदलू देणार नाही, तर मग अशा ह्या सगळ्या वादामध्ये आपण याच्यापासून दूरच राहायला पाहिजे का, असं सामान्य माणूस म्हणून आपल्याला वाटतं की नको, हा राजकीय विषय आहे, आपण ह्याच्यापासून दूर राहू. हे राजकारणामध्ये होत राहणार ना, कारण तो पॉलिटिकल व्यासपीठावर संविधानाची चर्चा होणार, पण तो केवळ राजकीय नाहीये. कारण काय आहे की शेवटी या देशाचं अस्तित्व स्वतंत्र देश झाल्यानंतरचे जे उभं राहील ते या संविधानाच्या चौकटीमध्ये उभं राहील. हा देश आहे, हा देश म्हणजे काय, तर हा डॉक्युमेंट, आणि या डॉक्युमेंटचं असणार ही धोरण. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेस भारताचा जुनी ओळख ही राजे रजवाडे रमजाम अशी सगळी होती, त्यावेळेस लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य, आणि त्याच्यामध्ये आपण जे संविधानाच्या सगळ्या उद्देशिकेमध्ये बघितलेली तत्व, एक आपण सॉव्हरेन गणतंत्र लोकशाही राज्य निर्माण करून आपण समता स्वातंत्र्य न्याय सगळं उभं करणार आणि बंधुता निर्माण करणार, हा मोठा विचार होता. त्याच्यामुळं हा सामाजिक विचार आहे, हा एक भारतीयाचा विचार आहे. 54% लोक अजून मतदान देतात, बाकीच्यांना ते अजून राजकीय मतच नाही. पण 100% भारतीयांसाठीचा भारतीय म्हणून कुठला विचार असेल तर तो भारताचे संविधान आहे. संविधानाच्या पलीकडे जाऊन कोणाला काहीच करता येईल, राजकारण पण करता येणार. कोणी करायला लागलं तर ते असंविधानिक होईल, तो राष्ट्रद्रोह होईल. त्याच्यामुळं हा केवळ एक राजकीय विचार आहे असं मला काय वाटत नाही, त्यापेक्षा जास्त तो राष्ट्रीय विचार आहे, सामाजिक विचार आहे.